सद्गुण वाढले पाहिजे. दुसऱ्याचे दोष शोधायचे नाही, दुसऱ्याला टोचून बोलायचं नाही. बोलणार असेल तर सात्विक बोलायचं, विनम्र बोलायचं, शालीनता तुमच्यामध्ये दिसली पाहिजे. तेव्हा समजायचं की तुम्ही गुरु आज्ञा पालन करताय. एखाद्या व्यक्तीबद्दल राग आला तर बोलू नका, सोडून द्या, जाऊ दे. ती व्यक्ती चुकीचं करत असेल तर त्याची शिक्षा त्याला नियती देईल. ते आपलं काम नाही आहे. आम्ही जर असं प्रत्येक वेळेला जर करू शकलो असतो तर कुणाला जवळ घेऊ शकलो नसतो. कधी कधी काही लोक इतका त्रास देतात, कारण ते त्रास देण्यासाठी जन्माला आलेले असतात. त्यामुळे पुन्हा मी रामकृष्ण परमहंसांची इथे कथा सांगेन की रामकृष्ण परमहंसांना तो विंचू सारखा डंक मारत होता. विंचू आपला स्वभाव सोडत नव्हता. तसं काही लोक असे असतात, जाणून बुजून विंचवासारखे वागणारे, त्रास देत असतात. मग तुमच्यातला रामकृष्ण मारून टाकू नका. तुम्ही